नमस्कार मंडळी, आज आपण उन्हाळी वळवणाचा एक प्रकार बघणार आहोत. बाजरीचे सांडगे खायला अतिशय उत्तम लागतात. कुडूम कुडूम खायला तर अतिशय उत्कृष्ट लागतात हे सांडगे. हे सांडगे असेही खातात, कच्चेही खातात किंवा तळूनसुद्धा खातात. पण तळून खाण्याऐवजी हे असेच खाल्ले तर खूपच छान लागतात. त्याबरोबर शेंगदाणे घ्यायचे आणि कच्चा कांदा घ्यायचा. चला तर हे सांडगे कसे करायचे आपण याची रेसिपी बघूया. मी इथे 1 किलो बाजरी घेतलेली आहे. बाजरी स्वच्छ निवडून घेतलेली आहे, पाकडून घेतलेली आहे किंवा चाळून घेऊ शकता तुम्ही. सगळी स्वच्छ केलेली आहे आणि ही आता आपण धुवून घेणार आहोत. प्रथम ही मी बाजरी धुवून घेतलेली आहे. मी इथे 1 किलो बाजरी घेतलेली आहे. तुमच्या गरजेनुसार तुम्ही कमी जास्त घेऊ शकता. आता ही बाजरी आपल्याला एक 10 ते 15 मिनटासाठी फक्त भिजत घालायची आहे. ही स्वच्छ धुतली आधी, सगळं वर काही येईल ते काढून टाकायचं आहे आणि 10 मिनटासाठी किंवा 15 मिनटासाठी आपल्याला ही फक्त भिजत घालायची आहे. आणि 10 ते 15 मिनटानंतर ही बाजरी आपल्याला उपसून काढायची आहे. मी एक चाळणी घेतली आहे, एक भांडं घेतलेलं आहे आणि या चाळणीत मी आता ही बाजरी सगळी उपसून घेणार आहेत, म्हणजे पाणी काढून टाकणार आहेत. आणि सगळं पाणी आपल्याला निथळल्यानंतर याची आपल्याला पुरचुंडी बांधून घ्यायची आहे. आता हे काम केव्हा करायचं आहे तर हे काम आपल्याला सकाळीच करायचं आहे आणि संध्याकाळी आपल्याला ती मिक्सरमधनं काढायची आहे. बाजरी आपण अशीच निथळत ठेवणार आहोत. एक 10 मिनटं ही बाजरी निथळून झाल्यानंतर पाणी पूर्ण त्यातलं निथळलं गेलं पाहिजे आणि एका कपड्यावर आपल्याला ती टाकायची आहे आणि कपड्याची पुरचुंडी बांधायची आहे. हे काम आपल्याला सकाळी करायचं आहे. संध्याकाळपर्यंत ही पुरचुंडी छान आपल्याला बांधून ठेवायची आहे. हे असं का करायचं आहे तर बाजरीची थोडी साल काढण्यासाठी आपण हे करायचं आहे. जर ही क्रिया तुम्हाला कठीण वाटत असेल तर ही स्किप केली तरी चालते. डायरेक्ट बाजरीचे तुम्ही सांडगेसुद्धा घालू शकता. आता हे सगळं झाकून ठेवायचं आहे आपल्याला संध्याकाळपर्यंत. संध्याकाळपर्यंत ती छान अशी ओलवली जाते. आपल्याला झाकण मात्र यावर पॅक ठेवायचं आहे. छोटं झाकण ठेवू नका. मी छोटं झाकण काढलेलं आहे आणि मोठं झाकण यावर ठेवलेलं आहे, म्हणजे छान ती पॅक झालेली आहे. आता संध्याकाळी आपल्याला हे काढायचं आहे. तुम्ही बघू शकता ती पुरचुंडी जशी आहे तशीच आहे आणि आता आपण हिला बाहेर काढणार आहोत. थोडीशी अशी गरम झाल्यासारखी वाटते ती पुरचुंडी आणि ही आता आपण सोडणार आहोत. आता हे मिक्सरमधनं बाजरी काढल्यानंतर तिची आपण थोडीशी साल काढून घेणार आहोत. तुमच्याकडे काही खलबत्ता वगैरे असेल तर त्यातसुद्धा तुम्ही करू शकतात. पण नसेल खलबत्ता वगैरे तर तुम्ही मिक्सरवरसुद्धा याची सालं काढून घेऊ शकतात. किंचित आपल्याला फिरवून घ्यायची आहे ही बाजरी मिक्सरला. हे बघा, ही बाजरी किंचित मी आता वाळत घातलेली आहे, अशी पसरवून घेतलेली आहे. वाळवायची नाहीच आहे आपल्याला. एक 5 मिनटं पंख्याखाली मी टाकलेली आहे आणि लगेच आपल्याला मिक्सरमध्ये ती घ्यायची आहे. तर आपल्याला खूप असं एकसारखं मिक्सर चालवायचं नाही आहे, तर चालू बंद करत ती फिरवायची आहे. चालू बंद करत फिरवली तर त्याची सालं व्यवस्थित निघतात, नाहीतर मग त्याचा भरडा होतो. हे लक्षात ठेवायचं. आता मी चालू बंद करत ही फिरवणार आहे. तुम्ही बघू शकतात अगदी मी कमी 1-2दाच मिक्सर फिरवलेलं आहे आणि हे मी आता सूपात घेतलेलं आहे. आता हे सूपातली प्रक्रिया किंवा सूप तुमच्याकडे नसेल किंवा हे जमतच नसेल काम तर सरळ ही बाजरी डायरेक्ट पाण्यात घालायची आहे. पाण्यात जरी तुम्ही घातली तरी याची सालं वर येतात आणि साल निघून जाते. आता हे आपल्याला बाजरी पाकडून घ्यायची आहे आणि याचा कोंडा सगळा काढून घ्यायचा आहे. आता ही 1 किलो बाजरी आहे, याचा थोडासा कोंडा बाजूला निघतो आणि आपली बाजरी छान तयार होते. अशी ही प्रक्रिया करायची असेल. आता ही प्रक्रिया तुम्हाला अवघड वाटत असेल तर डायरेक्ट बाजरी घ्यायची आहे, ती मिक्सरबंद काढायची आहे. सकाळी भिजत घालायची, संध्याकाळी मिक्सरबंद काढायची आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला त्याचं बाजरी शिजवायची आहे. बघू शकतात असा हा कोंडा बाहेर निघतो, साल बाहेर निघते आणि बाजरी आपल्याला वापरण्यासाठीही तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकतात 1 किलो बाजरी आहे. एका वेळी हे शक्य नसेल तर थोडं आपल्याला याचा घाटा तयार करायचा आहे सांडग्यांचा आणि मग सांडगे घालायचे आहे. आता यात पाणी घालायचं आहे आणि परत एकदा स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायची आहे. हे बघू शकता तुम्ही, असं मी एक छान कालवून घेते. वर काही निघालं तर ते काढून टाकायचं आहे. हे बघा, हे साल असं वर निघतं आणि हे आता आपल्याला काढून टाकायचं आहे. प्रथम मी बाजरी धुवून घेतलेली आहे, त्यानंतर मी या पाणी टाकलेलं आहे. आता आपल्याला धुण्याची काही गरज नाही आहे. हे आता असं झाकून ठेवायचं आहे. हे काम आपल्याला आदल्या दिवशी संध्याकाळी करायचं आहे. सकाळी मी 10 मिनटं भिजवलेली होती ती बाजरी
आणि नंतर मी पुरचुंडी बांधून ठेवलेली आहे आणि संध्याकाळी ते काम केलेलं. दुसऱ्या दिवशी आता आपल्याला घाटा करायचा आहे. दुसऱ्या दिवशी हे पीठ बघा असं दिसतं आणि किंचित ते आंबटसर होतं. म्हणजे एका दिवसात फार आंबट होत नाही, पण निदान पापडासारखी त्याला चव येते. हे सगळं छान कालवून घ्यायचं आहे. आणि आता आपल्याला एवढं करायचं नाही आहे. जेवढं तुमच्याकडे पातेलं असेल तेवढं तुम्ही करू शकता. बाकीचं तुम्ही बाजूला ठेवलं तरी काही हरकत नाही. नंतर परत एकदा करू शकतात किंवा हे पीठ तुम्ही फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता. आता मी जेवढं पाणी घेतलेलं आहे तेवढंच ते सारण घेतलेलं आहे. त्यात थोडंसं वर पाणी असतं, त्याची काही काळजी करण्यासारखं नाही. आपल्याला एक्स्ट्रासुद्धा पाणी लागू शकतं. आता जेवढं पाणी घेतलं आहे तेवढंच ते मी सारण घेतलेलं आहे. पाणी आपल्याला आता उकळत ठेवायचं आहे. जाडपुडाचं पातेलं घेतलेलं आहे, पाणी ठेवलेलं आहे. त्यात आपल्याला थोडासा मसाला टाकायचा आहे. त्यात आपल्याला 1 ते 1.5 चमचा गावरान तीळ घालायचे आहेत. साधी तीळपेक्षा गावरान तीळ घालायची. आपल्याला गावरान तीळची चव सुंदर लागते. आता तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त घालू शकता. तुम्हाला आवडत नसेल तर कमी घालू शकता. 1 मोठा चमचा आपल्याला हिंग घालायचा आहे. हिंगामुळे या बाजरीच्या सांडग्यांना अतिशय सुंदर चव येते, म्हणून हिंग आवर्जून आपल्याला घालायचा आहे. आणि चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे. 1 ते 1.5 चमचा आपल्याला तिखट घालायचं आहे. इथे तुम्ही आता थोडंसं कमी तिखट घातलं तरी चालू शकतं, किंवा तुम्हाला जास्त तिखट आवडत असतील तर थोडंसं तिखट केलं तरी काहीच हरकत नाही. आता या पाण्याला छान खळखळ उकळी येऊ द्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला हे बाजरीचं सगळं सारण त्यात घालायचं आहे. तुम्ही बघू शकतात पाण्याला छान खळखळ उकळी आलेली आहे आणि त्यात आपल्याला हे बाजरीचं सारण घालायचं आहे. पाण्यासकट मी हे बाजरी यात टाकलेली आहे. तुम्ही बघू शकतात हे छान आता घट्ट होईस्तोपर्यंत आपल्याला शिजवायचं आहे. आता हे सारण आपल्याला कच्चं ठेवायचं नाही आहे, म्हणजे कमी शिजवायचं नाही आहे. छान खळखळ खळखळ उकळी आल्यानंतर सुद्धा आपल्याला 10-12 मिनटं हे छान शिजवून घ्यायचं आहे. वाळवणांची कोणतीही गोष्ट छान शिजवून घेतली की ती टिकते तर जास्तच आणि तुकडे-तुकडेसुद्धा होत नाही. म्हणून आपल्याला ही छान शिजवून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता छान आपली बाजरी आता शिजायला लागलेली आहे. ती ओलवली असल्यामुळे फारसा वेळ लागत नाही, पण ती आपल्याला दिसते शिजलेली, घट्ट व्हायला लागते. हे बघू शकतात घट्टपणा त्याला यायला लागलेला आहे. आणि आता ही बाजरी आपण पूर्णपणे शिजवून घेणार आहोत. हे बघू शकतात तुम्हाला आपल्याला नजरेनेच कळतं की ही बाजरी आपल्याला शिजत आलेली आहे, हे कळतं. पण या गोष्टीला 15 ते 20 मिनटं लागतात बाजरी शिजण्यासाठी. आणि शिजल्यानंतरसुद्धा 12-13 मिनटं ती छान आपल्याला वाफ आणू द्यायची आहे. झाकण ठेवून त्याला वाफ आणायची आहे. तुम्ही बघू शकतात ही बघा बाजरी छान शिजलेली आहे. आणि आता यावर मी झाकण ठेवलेलं होतं, पण तो व्हिडिओ माझ्याकडनं स्किप झालेला आहे. ह्यावर झाकण ठेवायचं आहे आणि 10 ते 12 मिनटं असं छान शिजू द्यायचं आहे. पातळ बुडाचं पातेलं असेल तर त्यात खाली सरळ तुम्ही तवा ठेवायचा आहे आणि त्यानंतर मग ती शिजवायची आहे. हे बघा हे सगळं सारण झालेलं आहे आणि एक 1-1.5 तासाने हे छान घट्ट होतं असं. आणि त्यानंतर आपल्याला सांडगे टाकायचे आहे. गरम गरम आपल्याला सांडगे टाकता येत नाही, आपले हात पोळतात. म्हणून हे 1 ते 1.5 तास छान गार होऊ द्यायचं आहे पंख्याखाली. ताटाला मी तेल लावून घेतलेलं आहे. छान सगळीकडनं पसरून घ्यायचं आहे तेल आणि त्यावर आपल्याला सांडगे टाकायचे आहे. आणि ताट आपल्याला उन्हात ठेवायचं आहे. छान उष्णता असेल तर ते दुपारपर्यंत छान हे सांडगे सुकतात. हे असं कच्चंसुद्धा सारण खूप छान लागतं. हे असं कच्चंसुद्धा घट्ट सारण छान लागतं. यात थोडंसं तेल घ्यायचं आणि हे सुद्धा नुसतं खाता येतं. बाजरीची आपण कधी खिचडी करतो त्यासारखंच हे लागतं. आता हे बाजरीचे छोटे छोटे सांडगे मी तोडून घेतलेले आहे आणि आता आपल्याला हे कडकडीत उन्हात वाळवून घ्यायचं आहे. आता हे 2-3 दिवस आपल्याला छान उन्हात वाळवून घ्यायचे आहे. मी सगळे सांडगे टाकून घेते आहे आणि त्यानंतर तुम्हाला दाखवते. आता हे सांडगे मी सगळे टाकून घेतलेले आहेत. छान 2 ताटं आपली भरलेली आहेत. एकच पातेल्याचं मी एका दिवशी शिजवलेलं आहे. आता हे दुपारपर्यंत सुद्धा छान वाळतात सांडगे. थोडेसे आत ओले असतात पण ते सुद्धा खूप सुंदर लागतात खायला आणि पूर्ण वाळल्यानंतरसुद्धा खूप सुंदर लागतात. तळूनसुद्धा छान लागतात. आपले सांडगे तयार झालेले आहेत. मस्त कुडूम खायला तयार. त्याबरोबर कच्चे शेंगदाणे, कच्चा पांढरा कांदासुद्धा सुंदर लागतात. आता मी थोडेसे तळूनसुद्धा दाखवलेले आहेत. सुंदर सांडगे आपले तयार झालेले आहेत. आपणही असे सांडगे नक्की करून बघा. धन्यवाद.